अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायांवर धडाकेबाज कारवाया करत असून आज मंगळवारी कोपरगाव येथील समृद्धी महामार्गावर कोकमठाम इंटरचेंज येथे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रकच पकडला आहे। या ट्रकमधून 64,80,000 रुपये किमतीचा RMD विमल गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी हा गुटख्याने भरलेला ट्रक घेऊन त्यातील काही गुटखा अहिल्यानगर जिल्ह्यात तर काही मुंबईकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच DYSP खाडे हे स्वतः वेषांतर करत समृद्धी महामार्गावर उतरले। चारचाकी कार बंद पडली असता ती रिपेअर करत असल्याच्या कामात असल्याचे DYSP खाडे यांनी दाखवले। त्याचवेळी आयशर ट्रक आला असता त्यांनी तो ताब्यात घेतला। याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका आरोपीस ताब्यात घेतले आहेत, तर सुमारे 76,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकील रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। सदरच्या